श्री स्वामी समर्थ मंडळी. तर उन्हाळा म्हटलं की काहीतरी आंबट चिंबट खाऊ वाटतं, पिऊ वाटतं. तर आज अशीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर मी इथं 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी चिंच घेतलेलं आहे. म्हणजे चिंचेचं आणि गुळाचं प्रमाण मी सारखंच घेतलेलं आहे बरं का इथं. आणि नंतर हे गूळ आणि चिंच मी एकत्रच एका बाऊलमध्ये घातलं आहे आणि त्याच्यामध्ये ते चिंच भिजेल आणि गूळ भिजेल एवढंच इतपत पाणी घातले आणि हे मी काय केले, चांगलं 3 ते 4 तास असं भिजवून दिले. आता इथं आपले चांगले 4 तास झालेले येतं आणि आता तुम्ही पाहू शकता अशी चिंच किती छान अशी भिजली गेलेली आहे. एकदम म्हणजे तिचं हे आपण कुस्करली तर एकदम ते वेगळं होते तिचं असं काय म्हणतो आपण त्याला, चिंचुकी आणि त्याचा मांसल भाग असा वेगवेगळा होतो आहे. आता इथं मी काय केलं, एक दुसरा बाऊल घेतला आहे आणि त्याच्यावरती चाळणी मांडून घेतली आणि इथं चिंच मात्र मी चांगली अशी अगोदर हातानेच करून घेतलेली आहे. कारण मी चिंचोक्यासहितच चिंच घेतली, भिजू घातली होती ना, त्याच्यामुळं ती अगोदर हाताने छान करून घेतली. आता काय करायचं, ह्या गाळणीने हे आपण जे तयार केलेलं मिश्रण होतं की नाही चिंच गुळाचं, ते गाळून घ्यायचं आहे आणि एका चमच्याच्या साह्याने ते छान असं रगडून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता चिंचेचा मांसल असा जो भाग आहे तो बाजूला झाला आहे आणि आतमधला जो सालीचा किंवा चिंचोक्याचा भाग आहे की नाही तो वेगळा झाला आहे. अशा पद्धतीने मी चिंच छान अशी गाळून चिंच गुळाचं पाणी ते छान असं इथं गाळून घेतलेलं आहे. पाहू शकतो तुम्ही सगळं असं आपण गाळलेलं आहे. आता ह्या अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे तयार झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये काय केलं, पहिल्यांदा असा चाट मसाला घातला आहे, नंतर इथं जिरे पावडर घातली आणि चवीनुसार काय केलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हे सर्व जिन्नस या चिंचेचा आपण गोळ तयार केला होता की नाही त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता आपण काय करू, इथं 2 ग्लास घेतलेत, त्याच्यामध्ये 2 आईस क्यूब घातले इथं आणि त्याच्यामध्ये हा चिंचेचा जो कोळ आहे ना तो घालून घ्यायचा आहे, चिंच आणि गुळाचा. आणि तो अगोदर काय करायचं, घालायचं आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा घालून घ्यायचा आहे. मी तर दोन्ही ग्लासमध्ये काय केलं आहे, अगोदर तो चिंचेचा जो चिंच गुळाचा कोळ तयार केला होता की नाही तो घातला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला जेवढं चिंचेचं पन्हं करायचं आहे की नाही तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे. आता नेहमी म्हटलं सर्वांनी काय केलं, कैरीचंच पन्हं दाखवलं, आपण थोडंसं वेगळं काहीतरी दाखवावं म्हणून मी इथं आज तुम्हाला चिंचेचं पन्हं करून दाखवलेलं आहे. हे चिंचेचं पन्हं या उन्हाळ्यामध्ये खूप असं म्हणजे लागतं छान प्यायला, उन्हाळ्यामध्ये आंबट गोड असं आणि चवीला एकदम वेगळं. तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पण अशा पद्धतीचं चिंचेचं पन्हं करून पहा आणि हो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.